किती महिने पाण्यात असते? 4 महिने. 4 महिने. 4 महिने म्हटलं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. आणि मग पाणी कमीच असते का? नाही, पुन्हा पाणी सोडलं तर हे जाणार ना पाण्याकडे. पाणी रुकविलेलं असतं इथं. बंधारा आहे ना. मग ते बंधाऱ्याच्या पलीकडे असते का पाणी? हा, पाणी आहे 12 महिने. हा, 12 महिने. किती वर्ष जुनं आहे म्हणते ते? आता हे किती पिढ्या तरी कितीतरी गेल्यात पिढ्या. असं म्हणतेत 900 वर्ष झालेत म्हणतेत. 33 कोटी देवाचं वरदान आहे. मुद्रेश्वर म्हणजे एक ऋषी आहे. काशीच्या प्रमाणे ही व्यवस्था. ते म्हणजे महादेव भक्त होते का? हा, महादेव. ते महादेवाचं मंदिर बांधलं. कोण्याही देवाची पूजा केली ह्या महादेवाच्या पिंडीला तरी आली. असं नवसाला वगैरे पावतो? नवसाला तर पावतो. आता श्रावण महिन्यामध्ये अभिषेक असते तर 30 दिवस. जसं 30 निंबर आहे तर 30 निंबर अभिषेक करते. कितीतरी पिढ्या पाण्यात गेलेलं आहे. आज थोडंच आहे. आता एक नवीन झाला बंधारा. त्याच्या आधीपासून 12 हानीच पाणी राहत होतं. नाही हे पांढरे पाण्याचे क्षार जमा झाले? नाही, हे क्षार नाही. हे चुन्याचं आहे. चुन्याचं बांधकाम पहिलं चुन्यामध्ये बांधकाम केलं. एक पुत्रेश्वर आहे त्या ठिकाणी. ओके. ते वाटा दिसते ना, पुत्रेश्वर आहे. ज्याच्या समजा लेकरू बाळ नाही झालं त्याची सेवा करते, त्यांना होतं. तर कसं वाटलं हे आपल्या महाराष्ट्रामधील, आपल्या परभणी जिल्ह्यातील पुरातन मंदिर? कमेंट्समध्ये नक्की कळवा. व अशाच यापुढील सिनेमॅटिक डॉक्युमेंटरीजसाठी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पण तुमच्या परभणीच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचं विसरू नका. भेटूयात कमेंट सेक्शनमध्ये.